नमस्कार. आज नवरात्रीचा दिवस 7वा आणि आज मी वंदन करते ते म्हणजे आजी या स्त्रीला. आजी म्हणजे प्रेमाचा सागर. आजी म्हणजे ओसंडून वाहणारी नदी. आजी म्हणजे डोईवरचा पदर. आजी म्हणजे गालावरती घेतलेला हळूच मुका. आजी म्हणजे झरझर वाहणारा झरा. किती ती सुंदर असते ना आजी. लहानपणी माहितीये आपल्याला हातावर 4 आणे 8 आणे 1 रुपया 2 रुपये अशी ठेवायची आणि आज आपण मोठे झाल्यावर आज तिच्याच हातावर पैसे ठेवतो. किती छान वाटतं ना. नातवंडांना प्रेमाने मालिश करणारी, प्रेमाचा घास भरवणारी खरंच आजी असावी प्रेमाची. आणि आपलं किती नशीब छान आहे ना, आपल्याकडे 2-2 आज्या असतात. एक आईची आई, एक बाबांची आई. किती छान वाटतं ना. आपण गावी गेल्यावर जेव्हा ती आपली दारात इष्टी येण्या अगोदरच ती उभी असते. माझी नातवंड येणार आहेत आज. आणि आल्या आल्या ना ती पहिला मुका घेते. तो मुका किती मायेचा असतो ना, किती आपुलकीचा आणि प्रेमाचा असतो. एवढं निस्वार्थी प्रेम ना फक्त आजीच करू शकते. आणि गावावरून निघतो ना मुंबईला यायला, तेव्हा आजी ना हळूच थोडेसे पैसे बाजूला काढणार, हळूच काय ना काय खाऊ देणार. मम्मीला नको सांगूस हा, मम्मी ओरडेल. आजी नसल्यावर आजीचं प्रेम कळतं. आज माझ्या बाबांची आई गेली, माझ्या आईची आई आहे, पण माझ्या बाबांची आई गेली ना खरंच तिची फार आठवण येते. ती नेहमी म्हणायची माझ्या पूजाचं लग्न होऊ देत, लवकर होऊ देत, मला तिचं लग्न पाहायचंय. फार आठवण येते तिची. आणि माझ्या आईची आई कधीही गावी जाऊ देत, ग माझं लेकरू आलं, ग माझं लेकरू आलं असं सारखी करत असते. पहिला मुका घेते, पहिला मुका घ्यायची, आता नाही घेत. म्हणते मला दमा आहे बाई, तुला त्रास होईल. अशी ती आजी, निस्वार्थी प्रेम. आता मी निघाले ना गावावरून की आजीच्या हातावर पैसे ठेवते. आधी नको नको म्हणते, पण नंतर म्हणते बाई माझं लेकरू केवढं मोठं झालंय, माझ्या हातावर पैसे ठेवायला लागले. आणि तो गर्व तिच्या चेहऱ्यावर जो दिसतो ना तो फार वेगळाच असतो. आपल्याला आई मारते ना तेव्हा वाचवणारी आजीच असते आणि ओरडते सुद्धा आपल्या आईला, माझ्या लेकरांना मारायचं नाही, माझ्या नातवंडांना मारायचं नाही, अजिबात मारायचं नाही. आणि आजीचं रूप किती छान साधं भोळं आणि सुंदर सुरेख असतं ना. ती जेव्हा डोईवर पदर घेते तेव्हा किती सुंदर दिसते. टेक्निकच वेगळ्या असतात आजींच्या. मिसरी घासण्याची टेक्निक, बसण्याची टेक्निक फार वेगळंच असतं ना. किती सुंदर असते ना आजी. मग आपण वंदन करत ना आपल्या आजीला. आज तिच्यामुळे आपण घडलो. तर वंदन आजीला, तुमच्या माझ्या सर्वांच्या आजीला. धन्यवाद.